कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्नमोऽस्तुते शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः। नमस्कार, गुड मॉर्निंग। इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली आयोजित डॉक्टर तुमच्या भेटीला या कार्यक्रमात मी डॉक्टर माधवी दिलीप पटवर्धन, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा कार्यक्रम आपण भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज सांगली यांच्या सहकार्याने घेत आहोत। आजच्या कार्यक्रमात आपण विषय घेतलेला आहे त्वचा आजारांपासून सौंदर्यापर्यंत, म्हणजेच त्वचेच्या विविध आजारांपासून सौंदर्य वाढवणारे आधुनिक उपचार यांच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। आजच्या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करायला लाभलेले आहेत भारतीय हॉस्पिटल सांगलीचे प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर पुरंदरे, जे आजच्या कार्यक्रमाचे समन्वयक पण आहेत, डॉक्टर रेणुका आष्टेकर, डॉक्टर अरविंद कुलकर्णी, डॉक्टर अनूप फडके व डॉक्टर शांतीप्रसाद तिप्पण्णावर। या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते व त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देते। आता त्वचा रोगांबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात। यातले जे बरेच आजार असतात ते परत परत उद्भवू शकतात, पण ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची ते आज आपण बघणार आहोत। शिवाय कोणते आजार संसर्गजन्य आहेत, कोणत्या आजाराला खूप दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागते, हे सर्व शास्त्रीय माहिती आज तज्ज्ञ डॉक्टरांकडून तुम्हाला मिळणार आहे। शिवाय आधुनिक लेझर व इतर उपचार पद्धतीची माहितीही आपण आज घेणार आहोत। तर अशा तऱ्हेने तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्वांना उपयुक्त अशी शास्त्रीय माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न IMA सांगली डॉक्टर तुमच्या भेटीला या उपक्रमातून करीत आहे। या उपक्रमातील हा 9वा भाग आहे। याआधी डोळ्यांचे आरोग्य याबद्दल आपण 2 भाग घेतले, लहान मुलांचे आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य, मणक्यांचे आजार, दंतमुख आरोग्य आणि मधुमेहाबद्दल सर्व काही। शिवाय त्वचादान, नेत्रदान, रक्तदान व अवयवदान याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। हे सर्व व्हिडिओज आम्ही IMA सांगली आरोग्य जागृती या YouTube चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि या चॅनलवर आपण केव्हाही लॉग इन करून आपण हे सर्व व्हिडिओज आपल्या सोयीनुसार बघू शकता। तसंच आज ज्या लिंकवर तुम्ही जॉईन झालेला आहेत त्या लिंकवर क्लिक केल्यावर सुद्धा आपल्याला हे सर्व व्हिडिओज आपण बघू शकता। या कार्यक्रमाबद्दल आपल्या काही प्रश्न असतील, आपले काही सूचना असतील, आपले काही अभिप्राय असतील तर आम्ही जे फ्लायरवर कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यावर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आरोग्य जागृतीच्या या कार्यात आपण सर्वांनी आरोग्य जागृतीच्या या कार्यात आपण सर्वांनी जरूर सामील व्हावे अशी कळकळीची विनंती मी आपल्याला करत आहे। तरी या कार्यक्रमाची लिंक व माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी अशी मी आपल्याला सर्वांना नम्र विनंती करते। तसेच IMA सांगली आरोग्य जागृती या YouTube चॅनलला पण आपण जरूर सबस्क्राईब करावे। आज आपल्या कार्यक्रमात समन्वयक म्हणून लाभलेले आहेत सांगलीचे सुप्रसिद्ध व अनुभवी त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर पुरंदरे। गेली 37 वर्ष ते सांगलीत कार्यरत आहेत। गेली 16 वर्ष ते भारतीय वैद्यकीय महाविद्यालयाशी निगडित आहेत। रोटरी क्लब ऑफ सांगली या सामाजिक संस्थेचे ते माजी अध्यक्ष आहेत आणि रोटरीच्या माध्यमातून ते खूप समाजकार्य करीत असतात। IMA सांगलीच्या मॅगझिनचे ते एडिटर इन्चार्ज पण आहेत।
तर असे हे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले तज्ज्ञ स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर चंद्रशेखर पुरंदरे यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते व पुढील सूत्र मी डॉक्टर चंद्रशेखर पुरंदरे यांना सुपूर्द करते. आपण सर्वजण जॉईन झाला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद डॉक्टर पटवर्धन मॅडम आणि श्रोते हो, नमस्कार. प्रथम मी IIMA सांगलीने या समाजाभिमुख उपक्रमाबद्दल मनापासून अभिनंदन करतो. आजचा आपला विषय आहे त्वचा आजारापासून सौंदर्यापर्यंत, आणि जो त्वचारोगांबद्दल गेल्या 20 वर्षात झालेल्या क्रांतिकारी बदलांची निगडीत आहे. पूर्वी डॉक्टर्सही या स्पेशालिटीकडे फारशी वळत नव्हते, पण आज तुम्ही कोणी ऐकलं असेल, बघितलं असेल की टॉप 3 ब्रांचेस मध्ये डर्मॅटॉलॉजीचं नाव घेतलं जातं. त्वचारोगांमधले हे अनेक प्रकारचे जे बदल आहेत रोगांमध्ये झालेले, काही आजार कमी झालेत. उदाहरणार्थ कुष्ठरोग, कुष्ठरोगावरच्या चांगल्या औषधामुळे हा विकार कमी झालेला आहे. तर काही विकार हे वाढलेले आहेत. त्यात लहान मुलांचे हिसब आहे की ते ॲलर्जीमुळे वाढलेले, मुरमा आहेत लाईफस्टाईल बदलल्यामुळं, बुरशीजन्य आजार आहेत, बदलती जीवनशैली, प्रदूषण त्यामुळे वाढलेले ॲलर्जिक आजार, गुगल सर्फिंग करून उपचाराचा प्रयत्न, जाहिरातीचं मायाजाल, अशा अनेक गोष्टी या बदलाला कारणीभूत आहेत. गेल्या 20 वर्षात नवनवीन औषध आली, उपकरणं आली, लेझर्स आले, आणि त्यामुळं त्वचारोगावरील उपचारात कमालीची क्रांती झालेली आहे. समाजात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या 4 त्वचारोगांबद्दल आपण आज तज्ञांकडून माहिती करून घेणार आहे. तसंच 5व्या भाषणामध्ये सर्व नवीन उपकरण आणि लेझर्स आणि सौंदर्याच्या मुख्य उपचार पद्धती याचाही आपण परामर्श घेणार आहोत. आता आपला पहिला विषय आहे ती मुरमा आणि त्याचे दूरगामी परिणाम. मुरमा आणि त्याचे दूरगामी परिणाम हा तरुण पिढीच्या खऱ्या अर्थाने जिव्हाळ्याचा विषय आहे. त्वचारोग तज्ञांच्या ओपीडीतले निम्मे तरुण रुग्ण हे मुरमावरचा सल्ला मागायला चाललेले असतात, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अनुप फडके आज आपल्या इथे उपस्थित आहेत. डॉक्टर अनुप फडके हे गेली 20 वर्ष सांगली त्वचारोग तज्ञ म्हणून सेवा देत आहेत. ते भारतीय मेडिकल कॉलेजमध्येही अध्यापक म्हणून कार्यरत आहेत, आणि इंटरनेटवरचा महफिल में मेरी हा सिनेगीतांशी संबंधित लोकप्रिय ब्लॉग याचेही ते लेखक आहेत. मी त्यांना प्राचारण करतो. डॉक्टर अनुप फडके प्लीज. नमस्कार. आजचा माझा विषय आहे मुरमे किंवा तारुण्य पिटिका. मुरमे, मोड्या किंवा तारुण्य पिटिका अशा अनेक नावाने ओळखला जाणारा आणि प्रत्येकाला कधी ना कधी होऊन गेलेला हा आजार आहे. मग त्याची तीव्रता कमी जास्त असेल. त्वचारोग तज्ञांच्या उपडीमध्ये तरुण वर्गामध्ये हा सगळ्यात जास्त आढळणारा आजार आहे. हा आजार होतो तो केसांच्या मुळाशी असलेल्या तैलग्रंथीमुळे, ज्याला इंग्लिशमध्ये सिबेशियस ग्लँड असं म्हणतात. हा विकार प्रामुख्यानं वयात येण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू होते त्यावेळेला चालू होतो. हॉर्मोन्स मधील जे चेंजेस होतात त्यामुळे सिबेशियस ग्लँड मधले सिक्रिशन्स वाढतात, आणि या अतिस्त्रावामुळे हा विकार तयार होतो, आणि त्याला इतरही काही बदल घडतात की ज्यामुळे मुरमे तयार होतात. या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की एक केसाचं मूळ आहे आणि त्याच्यामध्ये उघडणारं एक तैलग्रंथी किंवा सिबेशियस ग्लँड आहे. आणि तुम्ही हे पण बघू शकता की त्या केसाच्या मुळाची जी कड आहे त्यामधील पेशींची संख्या वाढलेली आहे, आणि अशा वाढलेल्या ज्या पेशी असतात त्या वरती जाऊन त्याचं ओपनिंग जे असतं ते ब्लॉक करतात, आणि अशा प्रकारच्या अडथळ्यामुळं तैलग्रंथीचं जे तेल असतं ते आतल्या आत साठत जातं, आणि त्यामध्ये नंतर सूज तयार होते, आणि अशा प्रकारे मुरुम तयार होतात. ही त्याची पहिली पायरी आहे. पण त्याला इतरही अनेक घटक कारणीभूत ठरतात. त्यामध्ये अनुवंशिकता हा एक महत्वाचा भाग आहे. जर त्या रुग्णाच्या आई वडिलांना जास्त प्रमाणामध्ये मुरुम उठून गेलेले असतील तर त्यांच्या मुलांमध्येही मुरुम जास्त प्रमाणामध्ये येऊ शकतात. स्त्री रुग्णांमध्ये मासिक पाळीची अनियमितता किंवा PCOD म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हे जर असेल तर त्याचाही मुरमे उठण्यामध्ये महत्वाचा हातभार असतो. सौंदर्य प्रसाधनांचा अतिवापर किंवा अयोग्य वापर हे सुद्धा मुरमे उठण्याचं एक महत्वाचं कारण आहे. स्टेरॉइड असणारे OTC क्रीम्स जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे सुद्धा मुरमे जास्त प्रमाणामध्ये येऊ शकतात. OTC क्रीम्स म्हणजे अशा प्रकारचे क्रीम्स जे विकत घेण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नसते.
आणि अशा प्रकारच्या क्रीम्समध्ये स्टेरॉइडचं प्रमाण असू शकतं जास्त, की ज्यामुळे मोड्या तयार होतात. किंवा काही प्रकारच्या औषधांचा किंवा गोळ्यांचा दुष्परिणाम म्हणून, साईड इफेक्ट म्हणूनही मोड्या उठू शकतात. अशा प्रकारच्या औषधांमध्ये स्टेरॉइड्स, क्षयरोगासाठी वापरलं जाणारं INH हे औषध किंवा मानसोपचार तज्ञांकडून वापरलं जाणारं लिथियम हे औषध, या प्रकारची औषधेनी मुरमे तयार होऊ शकतात. त्याच प्रकारे कफ सिरपमध्ये असणारे आयोडाइड्स आणि ब्रोमाइड्सचे जे घटक आहेत त्याच्यामुळे सुद्धा मुरमे तयार होऊ शकतात. आणि या सगळ्याच्या बरोबरीनं मानसिक ताणतणाव हे पण एक मुरमे तयार होण्याचं महत्वाचं कारण आहे. आता आपण मुरमांची लक्षणं काय आहेत ती बघू. म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे फोड आपल्या चेहऱ्यावरती येऊ शकतात जेव्हा मुरुम येतात. त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे कोमॅडोन्स. ही त्यातली पहिली पायरी आहे. त्याच्यामध्ये ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स म्हणजे ओपन कोमॅडोन्स आणि क्लोज कोमॅडोन्स असे 2 प्रकार असतात. आणि त्याच्या बरोबरीनंच लालसर फोड किंवा पू असलेले फोड हे सुद्धा दुखणारे फोड असतात. हे सुद्धा मुरमांच्या मध्ये चेहऱ्यावरती उठतात. आणि ह्याच्या बरोबरीनं मुरमाच्या दुखणाऱ्या मोठ्या गाठी हे पण एक मुरमाचं एक महत्वाचं लक्षण आहे. या फोटोमध्ये आपल्याला मुरमांचं जे 4 भागामध्ये विभाजन केलं जातं त्या 4 ग्रेड्सचा उल्लेख केलेला आहे. ग्रेड 1 हा अतिशय सौम्य असे मुरमे असतात, ज्यामध्ये प्रामुख्यानं ओपन आणि क्लोज कोमॅडोन्स आणि काही न दुखणारे फोड एवढेच फक्त घटक असतात. तर ग्रेड 2 मध्ये मध्यम प्रकारचे जे पिंपल्स असतात त्यामध्ये जास्त करून दुखणारे किंवा पू असलेले लाल फोड यांचा मेनली समावेश होतो. ग्रेड 3 मध्ये हे साधारण तीव्र प्रकारचे पिंपल्स असतात. त्याच्यामध्ये लाल किंवा दुखणारे फोड यांच्या बरोबरीनेच लहान आकाराच्या मुरमाच्या गाठी पण असतात. तर अतितीव्र प्रकारचे म्हणजे ग्रेड 4 ऍक्ने ही सगळ्यात सिव्हिअर ग्रेडचा ऍक्ने आहे. त्यामध्ये मुरमाच्या मोठ्या गाठी येतात. या फोटोमध्ये आपल्याला सौम्य प्रकारचे मुरुम म्हणजे ग्रेड 1 ऍक्ने हे दिसत आहेत. त्याच्यामध्ये रुग्णाच्या कपाळावरती ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आणि एकच मोठा लालसर फोड असं आहे. हे आहेत ग्रेड 3 ऍक्ने म्हणजे तीव्र स्वरूपाचे ऍक्ने, की ज्यामध्ये लालसर फोड, पू असलेले फोड आणि छोट्या मुरमांच्या गाठी यांचा मेनली समावेश आहे. हा फोटो आहे ट्रंकल ऍक्नेचा म्हणजे अंगावरती उठणारी मुरमे. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की मुरमे ही फक्त चेहऱ्यावरतीच येतात, पण असं नाहीये. छाती, पाठ, खांदे ह्याच्यावरती सुद्धा मुरमे उठणं अतिशय कॉमन आहे. मुरमांची लक्षणं बघून झाल्यानंतर आता त्याचे दूरगामी परिणाम म्हणजे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत ह्याच्याकडे आपण एक नजर टाकूया. त्याच्यामधलं सगळ्यात कॉमन होणारं किंवा नेहमी होणारं कॉम्प्लिकेशन म्हणजे डाग, व्रण किंवा खड्डे पडणं. त्याचप्रमाणे जर मुरमे जास्त प्रमाणात हाताळली गेली किंवा मुरमं फोडली गेली तर डाग आणि खड्ड्यांच्या बरोबरीनंच त्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे जंतू संसर्गही होऊ शकतो. ह्या दोन्ही कॉम्प्लिकेशन्सच्या बरोबरीनंच अजून एक महत्वाचं कॉम्प्लिकेशन आहे म्हणजे मुरमांचे त्या रुग्णावरती होणारे मानसिक परिणाम. त्यामध्ये नैराश्य म्हणजे डिप्रेशन किंवा उदासीनता, न्यूनगंड म्हणजे इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स या प्रकारचेही कॉम्प्लिकेशन्स बघायला मिळू शकतात. आणि जर त्याची तीव्रता जास्त असेल तर अशा प्रकारच्या रुग्णाला मानसोपचार तज्ञांचा सल्लाही घ्यायला लागू शकतो. या फोटोमध्ये आपल्याला ऍक्ने स्कार्स दिसत आहेत म्हणजे मुरमांमुळे पडणारे खड्डे दिसत आहेत. आणि हे खड्डे मुरुम हातानं किंवा नखानी फोडणे ह्याच्यामुळेच होतात. आता आपण मुरमांचे निदान आणि उपचार याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. मुरमांसाठी कुठल्याही प्रकारची रक्ताची तपासणी किंवा इतर काही तपासण्या करायची गरज नसते. पण जर आपल्याला पेशंटमध्ये जर PCODची शंका वाटत असेल तर अशा प्रकारच्या स्त्री रुग्णामध्ये जर गरज लागली तर हॉर्मोनच्या लेवल्स आणि सोनोग्राफी या टेस्ट आपल्याला करायला लागतात. आणि जर गरज पडली तर स्त्रीरोग तज्ञ किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्ट यांचाही सल्ला घेण्याची गरज पडू शकते. आता मुरमे कमी करण्यासाठी मलम आणि गोळ्या या दोन्ही उपलब्ध आहेतच, पण त्याच्या बरोबरीनं चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची तर चेहरा हा योग्य पद्धतीनं धुवायचा. योग्य पद्धतीनं धुणं म्हणजे कुठलेही मुरम वगैरे फुटली जाणार नाहीत या बेतानी चेहरा धुवायचा. जास्त घासायचा नाही आणि कुठलेही ऍब्रेसिव्ह क्लिन्झर्स वापरायचे नाही तर सौम्य प्रकारचे क्लिन्झर्स वापरायला पाहिजे. मुरमांना हँडल अजिबात करायचं नाही, हाताळणं पूर्णपणे टाळणं गरजेचं आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे OTC जे फेअरनेस क्रीम्स मिळतात
ते अजिबात वापरणं बंद करायला पाहिजे. आणि मलमणी गोळ्या चालू असताना बऱ्याच वेळेला रुग्णाची स्किन थोडीशी कोरडी पडते. त्यामुळं मॉइश्चरायझर वापरणं आणि सनस्क्रीन वापरणं हे सुद्धा त्या ट्रीटमेंटचा एक महत्वाचा भाग आहे. पण हे करताना आपण त्वचारोग तज्ञांच्या सल्ल्यानेच ते केलं पाहिजे. आणि या सगळ्याच्या बरोबरीनंच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे सकारात्मक जीवनशैली याचाही समावेश करणं गरजेचं आहे, की ज्यामध्ये सकस आणि बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग आणि ध्यानधारणा या सगळ्या उपचार पद्धतींचा समावेश करणं गरजेचं आहे. या फोटोमध्ये आपण बघू शकता की या रुग्णाला खूप जास्त प्रमाणामध्ये मोठे मुरूम आहेत, चेहऱ्यावरती लालपणा पण खूप जास्त आहे आणि काही पू असलेले पोटही आहे. साधारण जर 15 वर्षापूर्वी हा रुग्ण जर आला असता माझ्याकडे तर त्याला फारशी जास्त चांगली ट्रीटमेंट मला चालू करता आली नसती. पण आता त्याच्यावरती रामबाण म्हणता येईल अशा प्रकारचा एक उपचार उपलब्ध आहे. आपण त्याविषयी आता जाणून घेऊया. पोटातून घ्यावयाच्या औषधांमध्ये ओरल रेटिनॉइड्स म्हणजे आयसोट्रेटिनॉइड हे एक असं औषध आहे की जे वंडर ड्रग म्हणून ओळखलं जातं. साधारणपणे गेल्या 15 वर्षांपूर्वी हे औषध पहिल्यांदा भारतीय बाजारामध्ये उपलब्ध झालं आणि त्याच्यामुळं पिंपल्सची पूर्ण ट्रीटमेंटच मध्ये क्रांतिकारी बदल झाले. या प्रकारच्या जी औषधं असतात त्यामुळे मुरुमे खूप चांगल्या प्रकारे कमी होतात आणि मुरुमांचे खड्डे राहणार नाहीत याचीही काही प्रमाणात काळजी घेतली जाते. त्याच्या बरोबरीनं आपल्याला अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविकेही वापरायला लागतात. त्यामध्ये कॉमनली अझिथ्रोमायसिन, डॉक्सिसायक्लिन किंवा मिनोसायक्लिन ही औषधं वापरली जातात. जर पेशंटला पीसीओडी असेल तर त्यावेळेला हॉर्मोनल ज्या पिल्स असतील त्याची गरजेनुसार आपल्याला चालू करायला लागतात. त्याच्या बरोबरीनं चेहऱ्यावरती लावण्याची काही औषधं असतात ज्यामध्ये बेन्झॉल पेरॉक्साइड आणि इतर अँटीबायोटिक्स जसे क्लिंडामायसिन, नॅडिफ्लॉक्सासिन वगैरे आपल्याला चालू करता येतात आणि त्याच्या बरोबरीनंच टॉपिकल रेटिनॉइड्स, ॲडापेलिन, ट्रेटिनॉइन या प्रकारची औषधे सुद्धा आपल्याला मलम्य स्वरूपामध्ये वापरता येतात. मलम आणि गोळ्या यांच्या व्यतिरिक्त इतरही काही उपचार बऱ्याच रुग्णांना करायला लागतात. त्याच्यामध्ये सगळ्यात सोपा पण अतिशय प्रभावी असा उपाय आहे म्हणजे ब्लॅक हेड्स काढणे. जेव्हा त्वचारोग तज्ञ हे ब्लॅक हेड्स काढतो तेव्हा तो कोमॅडोन एक्स्ट्रॅक्टर या नावाचं एक उपकरण वापरतो की ज्यामुळे त्याचे खड्डे किंवा डाग हे काही पडत नाही. त्याच्या बरोबरीनंच केमिकल पिलिंग म्हणजे सौम्य रसायनांचा वापर केला जातो आणि त्याचा जास्त करून उपयोग मुरुमांचे खड्डे आणि व्रण कमी करणे ह्याच्या बरोबरीनंच चेहऱ्याचा तेलकटपणा कमी करणे आणि नवीन मुरमे उठण्याचे प्रमाण कमी करणे या दोन्ही गोष्टींसाठी होतो. मुरुमांच्या खड्ड्यांसाठी डर्मा रोलर, फ्रॅक्शनल CO2 लेझर आणि प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणजे PRP असे अनेक उपचार उपलब्ध आहेत. आपण या सगळ्या उपचारांबद्दल पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये बघणार आहोतच. हा आमचा भारती हॉस्पिटलचा एक पेशंट आहे की ज्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुरुमाच्या गाठी, लालपणा, पू असलेले पोट आणि सगळंच होतं. पण त्यानं योग्य वेळी आणि योग्य रीतीनं उपचार चालू केले आणि तुम्ही आता बघू शकता की त्याच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा खड्डा किंवा डाग हे काही नाहीये आणि तो पूर्णपणे बरा झालेला आहे. थोडक्यात महत्वाचे टेक होम मेसेज काय आहे आजच्या माझ्या प्रेझेंटेशनचा, तर मुरुम अजिबात हाताळू नका किंवा नखांनी फोडू नका. स्वतः उपचार करणं टाळा. OTC फेअरनेस क्रीम्स अजिबात वापरू नका. त्वचारोग तज्ञांच्या सल्ल्यानं मुरुम सौम्य प्रमाणात असतानाच उपचार सुरू करणं हे कधीही जास्त तुम्हाला फायदेशीर ठरेल. आणि सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करा. त्यामध्ये संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि योग आणि ध्यानधारणा या सगळ्यांचा समावेश करा. धन्यवाद. सर्वसामान्यांना कळेल अशा पद्धतीने डॉक्टर अनुप यांनी मुरुम या विषयाचं यथोचित विवेचन केलेलं आहे. धन्यवाद डॉक्टर अनुप. आता आपण आपल्या दुसऱ्या विषयाकडे वळूया. गजकर्ण हा तसा खूप जुना आजार, पण अनेकविध कारणांनी त्याच्या प्रमाणात सध्या इतकी वाढ झालेली आहे की त्वचारोग तज्ञांची निम्न ओपीडी 50% ही या प्रकारच्या रुग्णांनीच भरलेली असते. आता आपल्याला यावर मार्गदर्शन करतील डॉक्टर AP कुलकर्णी.
डॉक्टर ए पी कुलकर्णी हे गेली 40 वर्ष सांगलीतले त्वचारोग तज्ज्ञ आणि सेक्सॉलॉजिस्ट म्हणून आपल्या परिचयाचे आहेत. भारतीय मेडिकल कॉलेजचेही ते निवृत्त अध्यापक आहेत. सांगली महानगरपालिकेतही त्यांनी मानद सेवा दिलेली आहे. मी त्यांना आमंत्रित करतो. डॉक्टर ए पी कुलकर्णी प्लीज. नमस्कार श्रोते. आज आपण बुरशीजन्य त्वचेला होणारे बुरशीजन्य आजार कचकरण विशेषतः माहिती घेणार आहोत. ही जी माहिती घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये काही टप्प्याटप्प्यानं आपण बोलतो. आता बुरशीचे आजार गेल्या काही वर्षात अचानक वाढलेले आहेत. त्याचं महत्वाचं एक कारण आहे ते म्हणजे ही जी बुरशी आहे या बुरशीची पूर्वीची जी औषध होती त्याला अजिबातच दाद दिला नाही. त्याच्यामुळे ते इतकं फोपवलंय की तिथे साथ आल्यासारखं होतं. गंमत काय आहे की आजूबाजूच्या या वातावरणातच बुरशीचे बीज असतातच आणि ही तिथं त्वचा ओलसर दिसेल रुजले की तिथे पूल येते जी खाजते भरपूर. खाजले की तिथे आपण खाजवतो, खाजवलं की ती तुटतं सगळं आणि ती पोळी मोठी मोठी होत वर्तुळाकार मोठी होत पुढे पसरत जाते. त्यावेळी एवढी मोठी होती ती सोळी किंवा काही अनेक फळे एकत्र येऊन मोठा जो आकार होतो त्याला कचकरणं असं गज म्हणजे हत्ती करणं म्हणजे काळ हत्तीच्या कानासारखं दिसतं त्याला कचकरणं असं. आता हे चट्टे खाजरेच असतात म्हणजे खाजवतात भरपूर. त्यामुळे अलीकडच्या हे जे काही 5-7 वर्षामध्ये जे काही बदल झाले आहेत ते सगळ्यात महत्त्वाचा बदल जो आहे तो म्हणजे आपल्या जीवनशैलीमध्ये आपण बदल करायचा. आता गचकरणं हे आहे संसर्ग म्हणजे काय नेमकं तर एकापासून दुसरीकडे तिसरीकडे असं जाऊ शकतं. कोणाचे कपडे व इतर वापराच्या वैयक्तिक वस्तू उदाहरणार्थ कंगवा टॉवेल याच्यातनं हा पसरू शकतो. उष्ण दमट हवामानामध्ये घाम जास्त प्रमाणात येतो. त्याच्या उलसर राहिल्यामुळे बुरशी संसर्गाला पोषक वातावरण तयार होते. त्या वातावरणात बुरशी संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. आणखी कोणाकोणाला शक्यता जास्त असते तर घट्ट कपडे वापरणाऱ्या लोकांना, मधुमेही किंवा ज्याची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांना किंवा एका झोपडपट्टीत राहतात आठवड्याने अशा लोकांना हे व्हायची शक्यता जास्त असते. आपण बघतो समोर आपल्या की 3 फोटो दिसत आहेत. डावीकडचा जो फोटो आहे त्याच्यामध्ये चेहऱ्यापासून ते गळ्यापर्यंत हे सगळं चट्टा दिसतोय, काळपटाचा चट्टा. त्याची कोर पण दिसते आपल्याला, त्याची कड पण दिसते आपल्याला. तर हे असे कड धरून मोठं होत जातं. आता मध्ये मधला जो हे आहे कपाळावर आलेला हा इथं बऱ्याच वेळा या जे काही पेशंट असतात रुग्ण असतात ते बऱ्याच वेळा कुठेतरी कॉम्प्लिकेशन मध्ये मिळालेलं मलम विशेषतः स्टेरॉइड असलेली मलम वापरतात. तात्पुरतं बरं वाटतं आणि नंतर असं पसरत जातं. तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला अगदी उजवीकडच्या साईडमध्ये दिसतच आहे की त्या महिलेनं हे कुंकाची ॲलर्जी करता मलम लावायला सुरुवात केली आणि ते इतकं लावलं गेलं की ते त्यातनंच बुरशी निर्माण झाली. कारण तिथे त्वचेची जी क्षमता आहे ती पण एकदम कमी होऊन जाते आणि त्यामुळे हे बुरशीचे आजाराला निमंत्रणच असतं. इथं बघतो आपण त्याच्या क्षमतेसाठी जिथे जिथं पाणी साठतात तिथं त्वचेचे एकमेकांचे फोल्ड येतात. त्या फोल्डच्या दरम्यान जे पाणी साठतं त्या सगळीकडे हे चट्टे दिसू शकतात आपल्याला. उदाहरणार्थ कंबर, मांड्याचा आतला भाग, जांग या सगळ्या तिथं आणखी एक त्यातलं महत्वाचं आहे की हे सगळे वाढत जातात. खास खूप येते तेव्हा ते खाजलेले जे आहे ते नखांचे बीज आहे ते नखांमध्ये अडकतात. एकदा पण बघतोय आपण हे संपूर्ण शरीरावर झालेलं आहे. छातीपासून ते पोटापर्यंत कमरेपर्यंत सगळीकडे झालेलं दिसतंय. तिथं आपण निराळ पाठ आहे जिथं कोरडेपणा भरपूर वेळ असतो किंवा कोरडच असतं तिथे सुद्धा हा चट्टा आलेला दिसतोय. पिण्या पाठवतो म्हणतो. आता इथं बघतोय आपण की हे सगळं मी म्हणतो तसं की डोक्याच्या केसापासून ते पायापर्यंत कुठल्याही अवयवाला त्वचेच्या ते भागाच्या ह्याला बुरशी होऊ शकते. इथं आपण बघतोय की नखांची बुरशी बघतोय. त्याच्यामध्ये काय होतं की दूरसर हिरवट नख होतं पहिल्यांदा. नख अगदी तुकडे पडायला लागतात, बारीक असे तुकडे पडायला लागतात आणि मग दिसायला वेगळं दिसायला लागतं, चांगली दिसत वगैरे असं होतं. अर्थात त्याचं एक महत्वाचं आहे की ट्रीटमेंट जेव्हा घ्यायची असेल तर बरेच दिवस ट्रीटमेंट घ्यायला. आता इथं बघतोय आपण केसांच्या मुळाशी झालेला जो बुरशी आहे अर्थात ती बहुतेक वेळा लहान मुलांमध्ये होती आणि त्याला व्यवस्थित इलाज आहे. त्याच्यामध्ये त्यात काही इलाज नाही असं काही नाही, सगळ्यात इलाज आहे. फक्त काही काळजी घेणं गरजेचं आहे ते बघू. आता एक सुद्धा दिवसभर
पाण्यामध्ये काम करणारे विशेषतः मोलकरणी जे असतात आपल्याकडे महिला की जे धुणी भांड्याचं काम करतात किंवा गॅरेजमध्ये मशीन आपलं वॉशिंगचं काम करतात, या लोकांच्या पायाच्या बेसक्यामध्ये हाताच्या बेसक्यामध्ये पाणी राहतं आणि त्या पाण्यामुळं ही ओलसरपणा राहिला की तिथे एक प्रकारची बुरशी येते, त्याला कॅन्डिडिएसिस असं म्हणतात. त्यामध्ये तो पांढरा साका असलो तो काढला की लाल आग फळत दिसायला काहीतरी जखम मोठी झाली जर हे टाळायचं असेल आपल्याला तर तिथं पाणी तुम्ही काम झालं की पाणी स्वच्छ कोरडं करून तिथलं दोन बेसके जे आहेत पाहता पाहिजे हे स्वच्छ कोरडे करणार. त्यात आणखीन एक प्रकार येतो तो म्हणजे जनेंद्रियावर येणारी बुरशी असते. बहुतेक वेळा या बुरशीमुळं आपण त्या व्यक्तीला डायबिटीस झालाय असं म्हणू शकतो. साधारणपणे 99% लोकांमध्ये तिथं जर लघवीचा किंवा जनेंद्रियाच्या तिथं जर बुरशी असेल कॅन्डिडियासिस तर डायग्नोसिस करताना सोपं जातं. त्याचे बऱ्याच वेळा डायग्नोसिस त्याच्यामुळेच होतं, मधुमेहाचं डायग्नोसिस होतं. आता इथे लहान छोटं बाळ दिसत आलं बारीक 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 त्याचे बारीक बारीक असे डाग दिसतात, चट्टे दिसतात. हे जे आहे हे पिट्रियासिस अल्बा किंवा पिट्रियासिस व्हर्सिकलर असं म्हणतात त्याला. आणि हे जे व्हर्सिकलर आहे हे निरनिराळ्या रंगामध्ये असतं, हिरवं असतं, पिवळं असतं, पांढरं असतं. त्याच्यावर त्याला व्हर्सिकलर असं नाव मुद्दाम दिले. याला मराठीत आपण सुरमा म्हणतो किंवा शिब म्हणतो. सुदैवाने काही फारसा त्रास करत नाही, पण ते संसर्गजन्य असतं, एकाकडनं घरातल्या दुसऱ्या माणसाकडे जाऊ शकतं. आता ह्याच्यात उपचार पद्धती, याच्या 2 प्रकारची उपचार पद्धती आपल्याकडे असतील. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे पोटात घ्यायची औषधं आहेत आणि पोटात गोळ्या ज्या आहेत त्या गोळ्या आहेत त्यात महत्वाचे आहेत ते इट्रोमाझोल, फ्लुकोनाझोल, टर्बिनेफ्रिन आणि ग्रिझेपल. या गोळ्या व्यवस्थित विशिष्ट प्रमाणामध्ये द्यायला लागतात आणि या विशिष्ट वेळापर्यंत घ्यायला लागतात. 3 महिन्यापर्यंत त्या गोळ्या घ्यायला लागतात. कुठली तरी एक गोळी या काही वेळा 2-2 गोळ्या सुद्धा घ्यायला लागतात जेव्हा. आणि ते एकदा पूर्ण कोर्स केला की शक्यता कमी असते परत व्हायची. त्याला आपण पण काळजी घ्यायला. हे जरी पोटात घ्यायचं. प्रेग्नन्सीच्या स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी ज्यांना आहे त्या स्त्रियांमध्ये थोडीशी काळजी घ्यायला लागते, हे औषध देतात. बाकी काही त्याच्यामध्ये फारसं नाही. दुसरं मलम, तर मलमामध्ये बरीच आहेत. क्लोट्राझोमाइल आहे, केटेकोनाझोल आहे, नायकोडेझोल आहे, बरेच आहेत त्याच्यामध्ये. यातलं कुठलंही मलम लावलं तर चालतं. पण त्या मलमाच्या पेक्षा सुद्धा पोटात घेणं औषधं सुद्धा जास्त महत्वाचे आहे आणि काळजी घेणं आपण सगळ्यात महत्वाचं आहे. आता याच्यात काळजी काय घ्यायची नेमकी, तर आपलं शरीर जेवढं कोरडं राहील तेवढं ही बुरशी आपल्याकडे येणार नाही, जवळच फिरणार नाही. त्याच्याकरता करायला काय लागेल आपल्याला, याच्याकरता आपले जे कपडे आहेत नेहमीचे अंडरवेअर वगैरे हे पूर्णपणे कोरडे झाल्यावरच घालावेत. कोरडी करावी हे घालावेत, पूर्णपणे सुकलेले असतानाच करावेत. विशेषतः हे कपडे जे आहेत हे उन्हात वाळवावेत शक्य असेल. एकदम इस्त्री करून घेतली तर आणखीनच चांगलं आहे. नेहमीच करता सुद्धा वाळलेले सैलसर सुती कपडे वापरावे. त्यातल्या व्यक्तीनेही जर कचकरणाचा त्रास असेल याच्यामध्ये तर त्यांनी सुद्धा एकाच वेळी सगळ्यांनी घरातल्यांनी एकत्र औषध उपचार करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. याच्यात आणखी महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे त्वचा ओलसर राहणार नाही सीझनमध्ये, त्या मोसमामध्ये याची काळजी घ्यायला पाहिजे. कारण जिथे जिथे घडी त्वचेची पडते असतात तिथं पाणी साठायचे चान्सेस असतात. उदाहरणार्थ महिलांमध्ये ब्रेस्ट खाली, स्तनाच्या खालच्या बाजूला राहू शकतं, काखेमध्ये राहू शकतं, जांघेमध्ये राहू शकतं. तर हे कोरडं पूर्ण करणे आणि शक्य वाटल्यास जर किंवा मुद्दामाचं कोरडी त्वचा कोरडी ठेवणारी बुरशीनाशक पावडर पण वापरावी, त्यामध्ये आणखी चांगला आहे. पण हे झालं एका बुरशी करता. खाज प्रचंड येते, त्या खाजे करताही काही औषध देऊ शकतो आपण, सिट्रिझिन सारखे लिओसिट्रिझिन सारखे औषध देऊ शकतो. ते आता डॉक्टरांची सल्ल्याने. हे थोडक्यात महत्वाचं काय आहे, घरी जाताना आपण लक्षात ठेवायचं की आजार बरा होणार नाही, फक्त याची काळजी व्यवस्थित तुम्ही घ्यायची. 50% तुमची स्वतःची काळजी आणि 50% औषधाचं काम करणार आहे. त्यामुळे साधारणपणे 3 महिने औषधं न चुकता, एक दिवस सुद्धा बुडवता घ्यायला पाहिजे. डॉक्टरांनी सांगितले, माणसांनी सांगितल्याप्रमाणे त्याची औषधं घेत राहणं, एक दिवस सुद्धा न चुकवणं हे सगळ्यात महत्वाचं त्याचं तत्व आहे. आता ही जी औषधं आहे ही मुळातच काय होतं की बरेच लेंदी प्रोसेसर आहे, 3 महिन्याकरता घ्यायला लागतात. त्यामुळे बरेच लोक बरं वाटायला लागले की बंद करतात. तसंच करू नका. आणि आपली याला बरं झालं म्हणून दुसऱ्याला पण आपण औषधं देऊ नका किंवा आपली मलमं देऊ नका, हे तर नेहमीच करा त्याच्यामध्ये. पोटात गोळ्या संपल्यावर सुमारे 1 महिनाभर ते काळे चट्टे येतात तिथं, त्या काळ्या चट्ट्याच्या करता
सुमारे 1 महिनाभर पुढे मलम लावण्याची गरज असते. तिथं विशेषतः जी कड आहे डागाची, त्या डागाच्या बाहेरच्या बाजूला साधारणपणे अर्धा पाऊण इंच जास्त मलम देईल अशा पद्धतीनं थोडस मलम लावणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं घरी जाताना आपण काळजी सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायची की ही जी औषधं घेतोय आपण त्या औषधांच्या बरोबरच आपण स्वतः घेतलेली काळजी, त्वचा ओली न ठेवणे, ओले कपडे बदलणे ताबडतोब, अंगावर जास्त वेळ न ठेवणे, हे सगळ्यात मोठी काळजी आहे. काळजी घ्या. औषधं आणि ही त्वचेची घेतलेली काळजी आहे 100% आधार बरा होतो. त्याची काळजी करण्याचं काही कारण असत. धन्यवाद. AP सरांना शिकवण्याची खूप आवड आहे आणि त्यांच्या त्या बोलण्याच्या स्टाईलवरून तुमच्याही लक्षात आला असेल. रजकर्ण आणि संबंधित इतर आजारांच्या वाढत्या प्रकाराची त्यांनी कारण मीमांसा केलेली आहे आणि त्याची उपचार पद्धतीही त्यांनी निश्चित केलेली आहे. धन्यवाद डॉक्टर AP कुलकर्णी. आपला पुढचा विषय आहे सोरियासिस किंवा आपण त्याला मराठीत कोंडीनायटा असं म्हणतो. याचंही समाजातलं प्रमाण मोठं आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या विद्रुपतेला पिऊन आणि खोट्या जाहिरातीने बळी पडून खूप लोक योग्य उपचारापासून स्वतःला वंचित ठेवताना दिसतात. याची सर्व शास्त्रीय माहिती आपण ऐकूया डॉक्टर रेणुका आष्टेकर यांच्याकडून. त्या गेली 20 वर्ष त्वचारोगतज्ञ आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून सांगलीत कार्यरत आहे. भारती मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि त्वचा विभाग प्रमुख म्हणून काम करताना नवनवीन उपचार पद्धती आणि लेझरचा अंतर्भाव करून त्यांनी विभागाला अत्याधुनिक बनवलेला आहे. मी आमंत्रित करतो डॉक्टर रेणुका आष्टेकर यांना. नमस्कार. आज मी तुम्हाला सोरायसिस कोंडीनायटा म्हणजे जळवात याची माहिती देणार आहे. शरीरामधील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे त्वचा. आपल्या शरीरामध्ये 16% भाग त्वचा असते. नॉर्मली त्वचेच्या पेशीची वाढ 28 ते 57 दिवसाची असते. या आजारात त्वचेच्या पेशी तयार होण्याचे प्रमाण वेगाने वाढते. यामुळे पेशी त्वचेच्या पृष्ठभागात खूप वेगाने तयार होऊ लागतात. हा आजार अनुवंशिकी असू शकतो. शरीरावर खाज येणे व अंगावर चट्टा येणे हे साधारण बाब वाटत असली तरी त्याला दुर्लक्ष करू नये. सोरायसिस मध्ये अंगावर लालसर किंवा चंदेरी चट्टे व चट्ट्यांवर कोंडा दिसतो. साधारणपणे हा आजार 2% लोकांमध्ये दिसून येतो. कुठल्याही प्रकारे हा आजार संसर्गजन्य नाही. जीवाला धोका असण्याची शक्यता खूपच कमी असते. विद्रुपता हा बहुतेक वेळा एकमेव चिंतेचा विषय असतो. कोरड्या हवेत व थंड हवामानात या आजाराचा वाढ होतो. आपल्याला जखमा झाली तर त्या ठिकाणी सोरायसिसचे चट्टे उठतात. त्याला किबनरायझेशन म्हणतात. आता आपण सोरायसिसच्या कारणांकडे बघूया. ऑटोइम्यून म्हणजे काय? स्वतःच्या त्वचेच्या पेशींच्या विरुद्ध शरीराचे यंत्रणा काम करतात आणि अँटीबॉडी फॉर्मेशन होतो. आपल्या त्वचेमध्ये असलेल्या टी लिम्फोसाइट्स या पेशींमध्ये बदल झाल्यामुळेही घडते. सोरायसिस वाढण्याचे इतर कारणे जसे HIV पेशंटमध्ये प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे सोरायसिसचा वाढ होतो. मुलांमध्ये व तरुणांमध्ये व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शनचा जंतू संसर्ग झाल्यास सोरायसिस वाढतो. स्ट्रेस म्हणजेच मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, धूम्रपान यांनी सुद्धा सोरायसिस वाढतो. सोरायसिसची लक्षणे: शरीरावर पांढरा व लालसर चट्टा जो कोपर, गुडघे, हात, पायांचा पंजा व इतर जागी उठू शकतात. चट्ट्यांच्या मध्यभागी स्किन ड्राय होऊन पापडीप्रमाणे स्किन निघते. जळजळ, खाज येणे आणि सूज येणे अशा समस्या होतात. नखांचा आकार वाढतात किंवा नखे कोरडी होतात. नखे मोठी होऊन आपल्या जागेवरून निघायला लागतात. शरीराचे सांधे असलेल्या अवयवांमध्ये सूज येते किंवा अवयव दुखू लागतात. आता शंका असल्यास तर आपण काय करावे? सोरायसिस सारखे दिसणारे अनेक आजार असतात, म्हणून स्वतः किंवा गुगल, युट्यूबवर बघून निदान करू नये. त्यासाठी त्वचारोग तज्ञांचा सल्ला अत्यावश्यक आहे. तिथे ते शारीरिक तपासणी, रक्त तपासण्या, त्वचेच्या तुकड्याची तपासणी म्हणजे स्किन बायोप्सी करून निदान केले जाते. आता आपण विविध प्रकारच्या सोरायसिस बघूया, जसे प्लाग, स्काल्प, गट्टेट, इन्व्हर्स, नेल, पस्ट्युलर, एरिथ्रोडर्मिक आणि एरिथ्रोपॅथिक. आता क्रॉनिक प्लाक सोरायसिस हा सर्वात जास्त आढळणारा प्रकार आहे. या चट्ट्यांमधून पांढऱ्या रंगाचे मुछाप्रमाणे डेड स्किन बाहेर पडते. हे चट्टे शरीरावर कोणत्याही भागामध्ये येऊ शकतात
आता ह्या फोटोमध्ये आपल्याला ती चट्टे पायावर, पोटावर, छातीवरती दिसतात. अशीच चट्टे आपल्याला तळ हातावर, तर पायावर दिसतात, ज्यामुळे आपली त्वचा फाटू शकते, म्हणजेच भेगा पडू शकतात. ह्या प्रकारच्या सोरायसिसला आपण पाल्मोप्लांटर सोरायसिस असं म्हणतो. इन्व्हर्स सोरायसिस हा प्रकार प्रामुख्याने दुमडल्या जाणाऱ्या अवयवांच्या ठिकाणी जसे काक, जांघाडे, गुडघे अशा भागावर असतो. यामध्ये स्किनवर लाल रंगाचे गुळगुळीत चट्टे तयार होतात. स्काल्प सोरायसिस या सोरायसिस मध्ये डोक्यावर लाल व पांढऱ्या रंगाचे चट्टे असतात व त्यामधून भुशाप्रमाणे डेड स्किन बाहेर पडत असते. नेल सोरायसिस सोरायसिस आपल्या हातापायांच्या बोटांच्या नखांमध्ये मोठी गाठ निर्माण करतात. नखांच्या असामान्य वाढ होते किंवा नखांचा रंग बदलतो, रंग नाहीसा होतो. आता ह्या फोटोमध्ये आपल्याला छोटे छोटे खड्डे दिसतात, त्याला नेल पिटिंग म्हणतात. हे सुद्धा चेंजेस आपल्याला नखांच्या सोरायसिस मध्ये दिसतात. गटेड सोरायसिस यामध्ये शरीरावर म्हणजेच धड, हात, पाय आणि स्कॅल्पवर पाण्याच्या थेंबाच्या आकारा इतके छोटे चट्टे शरीरावर उमटतात. ह्यातून डेड स्किन निघते. हा प्रकार लहान मुलांमध्ये खूप कॉमन आहे. पस्ट्युलर सोरायसिस झाल्यास संपूर्ण शरीरावर मोठ्या आकाराचे पॅच व त्यावर छोटे फोडे येतात. प्रचंड खाज येते, खूप जळजळ होते. या प्रकारच्या सोरायसिस मध्ये प्रामुख्याने ताप येणे, थंडी वाजणे किंवा खाज येणे, डायरिया होणे अशी लक्षणे देखील दिसतात. आपल्याला खाली फोटो दिसत आहेत की छोटे छोटे फोड आहेत. तर म्हणजे त्या फोड्यात पाणी नसते किंवा पू नसते आणि ही फोडे आपोआप फुटतात आणि त्याच्यामध्ये अशी पापुद्री निघाल्यासारखी आपली त्वचा निघते. आता एरिथ्रोडर्मिक सोरायसिस. एरिथ्रो म्हणजे लाल आणि डर्मिक म्हणजे त्वचा. लालसर रंग असलेले चट्टे संपूर्ण शरीरभर उमटलेले जातात आणि त्वचा फाटल्यासारखी दिसते. या प्रकारच्या सोरायसिस मध्ये सुद्धा प्रामुख्याने ताप येणे, थंडी वाजणे, खूप जळजळ किंवा खाज येते. या प्रकारच्या सोरायसिस मध्ये आपल्या किडनीवरती दबाव पडू शकतो, रक्तदबाव वाढू शकतो, हृदयावरती दबाव पडू शकतो. त्वचा फाटली असल्यामुळे तिच्यामध्ये जंतू संसर्ग होऊ शकतो. म्हणून ह्या प्रकारच्या एरिथ्रोडर्मिक सोरायसिस आणि पस्ट्युलर प्रकारच्या सोरायसिसच्या पेशंटला आपल्याला ऍडमिट करूनच ट्रीटमेंट द्यावी लागते आणि ही सोय आपल्या भारतीय हॉस्पिटलमध्ये आहे. आता ऍडव्हर्टाइजमेंट्स बरेच असतात आणि त्यामध्ये आपण अडकले जातो. विविध ऍडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातील जाहिरातांमुळे या आजाराबद्दल खूप भीती व गैरसमज पसरलेले आहेत. ऍलोपॅथिक औषधे म्हणजेच विशेष अशी खुळी समजूत पसरलेली आहे. कॅन्सरवरील औषधांचा वापर याही होत असला तरी डोस पूर्णपणे भिन्न असतो. ह्यामुळेच लोक घाबरतात आणि सोरायसिसची ट्रीटमेंट ऍलोपॅथिक डॉक्टरकडून घेण्यास घाबरतात. स्टिरॉइडचा वापर पोटातून बिलकुल केला जात नाही. साईड इफेक्टचा विचार करून व्यक्तीला योग्य त्या डोस मध्येच औषध दिले जाते. कित्येक ऍडव्हर्टाइज मधील औषधांमध्ये स्टिरॉइडचे प्रमाण आढळून आलेले आहे. हेच ऍडव्हर्टायझर्स त्यासाठी भरपूर पैसे मोजतात, त्यामुळे ते तुमच्याकडून हमखास वसूल केले जातात. आता उपचार पद्धतीत काय आपण बघणार आहे, त्यासाठी रेग्युलॅरिटी, कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हवी. आता वेगवेगळे लावण्याची औषधं सुद्धा उपलब्ध आहेत, जे आपण ठराविक ठिकाणी झालेल्या सोरायसिस मध्ये वापरू शकतो. जे इमोलियंट, स्टिरॉइड्स, रेटिनॉइड्स, स्टार्स, इम्युनोमॉड्युलेटर्स सारख्या मलमे आपण वापरू शकतो. 10% पेक्षा अधिक त्वचा बाधित असली तर मग पोटातून औषधे घ्यावी लागतात, जे मिथोट्रिक्सेट, अझाथायप्रिन, रेटिनॉइड, सायक्लोस्पोरिन, एरिमिलास आणि बायोलॉजिक्स असतात. आणि ह्या औषधं सुरू करण्याच्या अगोदर आणि सुरू असताना आपल्याला नियमित रक्त तपासण्या करायला लागतात. नॅरो बँड UVB थेरपी आपल्याला लहान मुलांच्या सोरायसिस मध्ये ट्रीट करण्यास फार उपयोगी असते. ठराविक ठिकाणी झालेल्या सोरायसिस मध्ये एक्झायमर लेझरचा पण वापर केला जातो. म्हणजे टेक होम मेसेज काय, त्वचा रोग तज्ञाकडूनच निदान आवश्यक. काही वेळा इतर साध्या आजारांना सोरायसिस समजून लोक घाबरून जातात. नियमित औषध घेणे आवश्यक. स्टिरॉइड मलमे वापर घाबरू नका. निदानाचा स्वीकार करा. सोरायसिसला राक्षस मानू नका. 90% लोकांचे सोरायसिस अगदी सौम्य स्वरूपाचे असते. सोरायसिस कंट्रोल करण्यासाठी आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपली मानसिक संतुलन सांभाळणे फार गरजेचे आहे, जे ध्यान करून, योगासने करून, प्राणायाम करून करू शकतो, पौष्टिक आहार घेऊन करू शकतो, नियमित व्यायाम करून करू शकतो.
वजन न वाढून देणे फार महत्वाचं आहे. आणि तसेच त्वचारोग तज्ज्ञांनी दिलेली औषधं योग्य त्या वेळेस घेणे, त्याबद्दल तपासण्या करणे आणि फॉलोअप देणे पण महत्वाचे आहे. आता मी तुम्हाला काही पेशंटचे फोटोग्राफ दाखवणार आहे, जे आपल्या भारतीय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन चांगले होऊन गेलेले आहेत आणि त्यांना आम्ही ॲलोपॅथिक औषधं देऊनच बरे केलेले आहेत. तर या पहिल्या फोटोत आपण बघतोय की त्या माणसाला सोरायसिसचे चट्टे अंग भरून आहे आणि आपण त्या पेशंटला मिथोट्रेक्सेटची ट्रीटमेंट दिली आणि एक कमीत कमी 4 ते 6 आठवड्यात त्याचे सोरायसिसचे चट्टे असे पांढरे हलके चट्ट्यांसारखे झालेले आहेत. मग ही ट्रीटमेंट आपल्याला साधारणपणे 6 महिने ते वर्षभर घ्यावी लागते. तसेच सायक्लोस्पोरिनचा पण ट्रीटमेंट असतो, जो एरिथ्रोडर्मिक सोरायसिस मध्ये पण वापरला जातो. आणि हे औषध सुरू असताना आपल्याला पेशंटच्या किडनीच्या तपासण्या, पेशंटची बीपीची मॉनिटरिंग करणे फार गरजेचे असते आणि त्यालाही सुद्धा चांगला आपल्याला इम्प्रुव्हमेंट दिसतो. तर आपण बघू शकता इकडे की पेशंटला किमान एक कमीत कमी 15 दिवसात ते 1 महिन्यात त्याची पूर्ण त्वचा बरी झालेली आहे. आता ज्या पेशंटला साखर आहे, ज्या पेशंटला रक्तदबाव आहे, तर त्यांना सायक्लोस्पोरिन, मिथोट्रेक्सेट वापरताना खूप काळजी घ्यावीच लागते. तर आत्ताच्या नवीन औषधांमध्ये टोफासिटिमिब जे जॅक इनिबिटर्स आहेत, त्याचा वापर केला तर आपण हे औषध डायबेटिक पेशंट आणि ब्लड प्रेशर ज्यांना असेल त्या पेशंटला देऊ शकतो आणि हे वापरल्यामुळे खूप 15 दिवसात ते महिन्याभरात चांगला रिस्पॉन्स येतो. हे औषध सुद्धा तुम्हाला किमान 6 महिने ते वर्षभर घ्यावे लागतात. तर ही अशी वेगवेगळी ट्रीटमेंट सोरायसिससाठी आपल्या भारतीय हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. आणि पहिला आणि तिसरा शुक्रवार महिन्याचा आपण भारतीय हॉस्पिटलमध्ये स्पेशालिटी सोरायसिस क्लिनिक राबवतो, ज्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे सोरायसिसचे पेशंट येतात. लागणाऱ्या पेशंटला आपण ऍडमिट करतो, त्यांना व्यवस्थित त्यांच्या रक्त चाचण्या, त्वचेची तपासणी करून योग्य ती औषधं देऊन बरे करून मग आपण त्यांना व्यवस्थित फॉलोअप करायला सांगतो. तर सगळ्यांनी सोरायसिसच्या ट्रीटमेंटसाठी घाबरू नये आणि त्याच्याबद्दल एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन त्याच्यामध्ये ट्रीटमेंट केल्यास तर पेशंटला लवकर बरं होण्यास मदत होते. धन्यवाद. आता सोरियासिस बद्दल सर्व माहिती सुलभ शब्दात डॉक्टर रेणुका यांनी आपल्याला दिली आहे आणि त्यामुळे सोरियासिस बद्दलची भीती कमी होऊन रुग्ण योग्य उपचाराकडे वळतील अशी आपण नक्की अपेक्षा करूया. धन्यवाद डॉक्टर रेणुका. आता याच्या पुढचा विषय आहे कोड एक कोड आणि खरंच समाजाचा त्याबद्दलचा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने न उलगडणारा कोड आहे. आपण आता याच्याबद्दल महत्वाच्या गोष्टी थोडक्यात जाणू. आता आपण कोड हे का एक कोड बनलंय हे जरा पाहूया. आता आपण जर कोडाचा इतिहास बघितला तर पूर्वी कुष्ठरोग आणि कोड हे एकाच आजारात गणलं जाईल आणि 150 वर्षापूर्वी यातला फरक लोकांच्या लक्षात आला. त्यामुळे आता लेप्रसी डे वेगळ्या दिवशी पाळला जातो आणि विटिलिगो डे वेगळ्या दिवशी 19 मेला पाळला जातो. कारण आपण ऐकलं असेल, बघितलं असेल की कुष्ठरोगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विद्रुपता येऊ शकते, शरीरावर परिणाम होऊ शकतात, पण कोडामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याचा परिणाम शरीरावर होत नाही. आणि कोड हा काही ठराविक लोकांना किंवा ठराविक पद्धतीला होणारा आजार नाही, कोणालाही तो होऊ शकतो. अनेक प्रसिद्ध व्यक्तींना कोड झाल्याचं आपल्याला माहित आहे. मी एकच उदाहरण आपल्याला सांगतो, मायकेल जॅक्सन, की आपण ऐकलं असेल बातम्यांमध्ये, जे अलीकडेच गेले, त्यांना कोडाचा मोठ्या प्रमाणात विकार होता. आणि पांढरा डाग आपल्याला लोकांना नको आहे, पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला फेअरनेस क्रीम मात्र आपल्याकडे शेकडो कोटींचा धंदा करतात. थोडक्यात आपला रंग लोकांना उजळवायचा आहे, पांढरा डाग मात्र नको आहे. जगभरात साधारण 1 ते 2% लोकांना असणारा हा विकार आहे. याच्याबद्दलचे गैरसमज बघूया. पहिली गोष्ट म्हणजे हा आजार संसर्गजन्य नाही. कुठल्याही प्रकारचा संसर्ग कुठल्याही मार्गाने या आजारापासून होऊ शकत नाही. ही शारीरिक विकृती यात येत नाही, फक्त रंगाचा बदल, बाकी कुठलाही फरक यात पडत नाही. असा एक समज आहे की पांढरी गोष्ट खाल्लं की माणूस पांढरा पडतो आणि त्यात दूध आणि मासे याचा विशेष करून उल्लेख केला जातो, हे खाऊ नका. पण गंमत म्हणजे दूध आणि मासे खाऊन होतं म्हणणारे लोक त्यांच्या पथ्यात मात्र दही भाकरी खाऊन राहावा असं पण सांगणारे आहे, की त्यातही काही निश्चित असा काही दंड नाही. दुसरं, पूर्वजन्मीच्या पापपुण्याचा याला काही संबंध नाही. आता आपल्यातलं ज्यांचं सायंटिफिक माइंड आहे त्यांना हे लगेच पटेल.
पण याचा आणि त्याचा काही संबंध नाही. हा थोडासा तुमच्या जीन्स मध्ये झालेला बदल असल्यामुळे होणारा विकार आहे. आणि भारतात पांढऱ्या डागांना अप्रतिष्ठा आहे. तर तुम्हाला असं वाटेल की परदेशात काय आहे, तर परदेशात काळ्या डागांना अप्रतिष्ठा आहे. गोऱ्या लोकांना काळे डाग नको असतात. आता मुळात कोड होतं का? आपल्या रंगपेशी किंवा ज्याला मेलानोसाइट्स म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज किंवा मराठीत प्रतिजनुक तयार झाल्यामुळं पेशींचा नाश होऊन डाग पडतो. आणि इजा होणाऱ्या ठिकाणी पल्मरायझेशन म्हणून आपण हे मागच्या लेक्चरमध्ये ऐकलेलं आहे सोरियासिसच्या, की ज्या ठिकाणी जखमा होतात त्या ठिकाणी थोडीशी त्वचा बदल होऊन तो आजार तिथे निर्माण होतो. कमी दर्जाच्या प्लास्टिक वापरामुळे पडू शकतात. आता हे कमी दर्जाचं प्लास्टिक म्हणजे मुख्यत्वे हलक्या प्रतीच्या चपला, हे पायाला त्यामुळे डाग पडू शकतात. हे महत्वाचं आहे की कोड कधीही जन्मतः असत नाही. त्यामुळे जन्मतः असलेला कुठलाही डाग कोणाचा असणार नाही. पक्की कोणगाठ प्रत्येकाने बांधणं आवश्यक आहे. पण ते कुठल्याही वयात येऊ शकतं. 1 महिन्याच्या बाळालाही येऊ शकतं आणि 80-90 वर्षाच्या व्यक्तीलाही ते येऊ शकतं. आणि घरात कोण आहे कोणाच्या म्हणून ते खात्रीनं पुढच्या पिढीत होईल किंवा नाही हा अंदाज बांधणं हे शास्त्रीय दृष्ट्या अशक्य आहे. आता याची लक्षणं काय आहेत? आपण मगाशी बघितलं, याचं काहीही लक्षण नाही, फक्त पांढरा डाग, दुसरं काही लक्षण नाही, तो खाजत नाही. आता यासारखे इतर काही डाग असतात, काही आता जन्मपणात आपण बघितलं की ते जन्मतःच असतील किंवा सुरमा आहे, आपण फंगसच्या डॉक्टरच्या लेक्चरमध्ये बघितलं, किंवा उतार वयातले पांढरे तीळ असतील की हे यासारखे दिसतात पण यासारखे नाहीत. आता काही वेळेला त्या व्यक्तीला इतर आजारही असू शकतात, उदाहरणार्थ मधुमेह, थायरॉइडचे आजार, पर्निशियस अॅनिमिया. आणि ते का होतात? कारण ज्या व्यक्तीमध्ये रंगपेशी विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात त्या व्यक्तीमध्ये काही वेळेला याच्यातल्या काही पेशी विरुद्ध अँटीबॉडी तयार होऊन ते आजार होतात. याच्यासाठी काय करायला पाहिजे? डॉक्टरांच्याकडे गेला तुम्ही की ती शरीराची तपासणी करते, आम्ही क्लिनिकल एक्झाम म्हणतो त्याला, रक्त तपासणी गरज असली तर करते. वूड स्लॅम म्हणून एक उपकरण येतं, त्याने आपण तपासणी करते आणि गरज पडली तर. आता तुमच्या लक्षात आले की यासाठी त्वचारोग तज्ञांची मदत सुरुवातीला नक्कीच आवश्यक आहे. आता हा तो वूड स्लॅम्प आहे, ठराविक प्रकारची किरण वापरून आपण यातनं निदान करू शकतो आणि 2 वेगळ्या रंगाचे किरण त्यात दिसतात आणि पांढरे कोडाचे डाग आणि इतर काही डाग यात हे भिन्न करण्यासाठी या लॅम्पचा उपयोग करतायत. आता कोडाचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत? फोकल म्हणजे एखाद्याच ठिकाणी किंवा 2-4 ठिकाणी चटके असतील, त्याला आम्ही फोकल म्हणतो. सेगमेंटल म्हणजे शरीराच्या एकाच भागावर, म्हणजे समजा फक्त डाव्या हातावर आहे किंवा पोटाच्या एका बाजूला आहे. अॅक्रोफेशियल म्हणजे हात, पाय आणि चेहऱ्याचा भाग, म्हणजे विशेष करून ओठाभोवतीचा भाग, किंवा म्युकोझल म्हणजे तोंडाची आतली बाजू किंवा जननेंद्रियाची बाजू. आणि जनरलाइज म्हणजे सगळ्या भागात येऊ शकतो असा. आता आपण इथे बघतोय या चित्रात हा स्काल्प विटिलिगो म्हणजे केसाच्या आणि बाहेरच्याही भागात झालेला डाग दिसतो तुम्हाला. आता याच्यात त्या डागामधले जे केस आहेत ते पांढरे दिसतात. आपण याला पुढे आपल्याला याचा संदर्भ लक्षात येईल. हा ऍक्रल विटिलिगो म्हणजे हात आणि पाय इथे होणार आहे. आणि इथे आपण बघितलं पल्मरायझेशन मध्ये जसं होतं तसं जिथे इजा होण्याची शक्यता असते तिथे हे पांढरे डाग येताना दिसतात आपल्याला. हा जनरलाइज विटिलिगो आहे, म्हणजे ह्याला असा काही पॅटर्न नाही, सगळ्या अंगावर आहे. सुदैवाने या प्रकारचा जनरलाइज विटिलिगो हा खूप कमी लोकांना होतो. की तुम्ही कोडाचे एक 100 पेशंट जर घेतले तुम्ही तर त्यातल्या 5 लोकांना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात कोड होत नाही. त्यामुळे हा एक फोटो बघून घाबरून जाऊन जी त्याबद्दल मानसिकता तयार होते ती चुकीची आहे. आता तुम्ही त्वचारोग तज्ञांकडे गेला, त्यांनी तपासणी केली, त्यांनी सांगितले तुम्हाला की बाबा या पेशंटला कोडाचा आजार आहे. मग आता तुम्ही काय करणार? आता याला उत्तम उपचार पद्धती उपलब्ध आहेत, विशेष करून गेल्या 20-30 वर्षात. जेवढे लवकर उपचार कराल तेवढा चांगला प्रतिसाद मिळेल. पण हा चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी तुम्ही डॉक्टरांना कमीत कमी 1-1.5 वर्षाचा कालावधी द्यायला हवा. काही वेळा कार्यक्रमापूर्वी म्हणजे समजा लग्न आहे, एंगेजमेंट आहे, लोक येतात आणि एक पुढच्या महिन्यात असा कार्यक्रम आहे आणि हे बरं करता येते का बघा, अशी जादुई ट्रीटमेंट काही उपलब्ध नाही. योग्य उपचारांनी 90 पेक्षा जास्त लोकांना प्रतिसाद नक्की मिळतो. डॉक्टर प्रथम डागांची वाढ थांबवतील आणि मग रंगप्रतीची क्रिया सुरू होण्यासाठी बाकीची औषधं वापरतात. आणि केस नसणाऱ्या किंवा पांढऱ्या केसाच्या जागी रंग येणं थोडंसं अवघड असते.
आपण मगाशीही बघितलं स्लाइड मध्ये. आता इथे बघा, आम्ही त्याला कोलिओसिस असं म्हणतो, हे पांढरे केस असणारा कोडाचा डाग. आता इथे तुम्ही बघता ज्या भागात रंग परत आलेला आहे त्या भागात काळे केस आहेत आणि जिथे अजूनही पांढराच रंग दिसतोय त्या ठिकाणी पांढरे केस. इथेही रंग येईल पण याला वेळ जास्त लागणार. आता ह्याच्यात लावण्याची काही औषधं आहेत, त्या लावण्याच्या औषधात स्टिरॉइड्स आहेत, टॅक्रोलिमस आहेत, वेगवेगळी पेप्टाइड्स आहेत, खेलिन म्हणून एक औषध येते, सोरालिन्स आहेत आणि बाउची हे आपण ऐकलं असेल, हे एक आयुर्वेदिक औषध आहे, हेही कोडाच्या उपचारासाठी उपयोगी पडतं. तर अल्ट्राव्हायोलेट चेंबर आहे किंवा अतिनील किरण कक्ष, यात तुम्ही कुठल्याही भागाला किरण देऊ शकता किंवा समजा असे भाग की ज्या ठिकाणी औषध लावून रुग्ण उन्हात बसू शकत नाहीत अशा ठिकाणी तुम्हाला युव्ही चेंबर ही नक्की उपयोगाची. प्लास्टिक सर्जरीमध्ये गोंधळ हा वापर करता येतो. अर्ध त्वचारोपण किंवा पूर्ण त्वचारोपण. एमपीजी म्हणजे मिनी पंच ग्राफ्टिंग, सक्शन ब्लिस्टर, मेलानोसाइट कल्चर ही अलीकडे आलेली उपचार पद्धती आहे. इथे तुम्ही जेवढं डोनर एरियातून स्किन त्याच्या दसपट एरियाला रंग पुरवू शकेल एवढं तयार करतायत. आणि मग सगळ्यात शेवटी कव्हर अप, म्हणजे तिथे काहीच करता येत नाही तिथे कव्हर अप, म्हणजे तुम्ही जसं लिपस्टिक लावाल तशा प्रकारचं कव्हर अप आहे. हे मिनी पंच क्राफ्टिंग साठी वापरले जाणारे पंच आहेत. याच्यात रंगाप्रमाणे 1.5 मिलीमीटर पासून ते 6 मिलीमीटर पर्यंत असतात आणि डोनर भागातून टिकली काढायची आणि जिथे डाग आहेत तिथली ती टिकली काढून डिस्कार्ड करायची, म्हणजे टाकून द्यायची आणि त्या ठिकाणी ती टिकली बसवायची आणि यांनी चांगला रंग येऊ शकतो. ही नॅरो बँड युव्हीपी चेंबर आहे. डाव्या बाजूला ती बंद चेंबर बघतोय आपण, उजव्या बाजूला ओपन आहे. त्या 24 ट्यूब असतात, अल्ट्राव्हायोलेट एच्या 12, अल्ट्राव्हायोलेट टीच्या 12 आणि याचा उत्तम उपयोग पेशंटला होतो, विशेष करून ज्यांना खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांना किंवा अशा भागावर आहे की जे सहजी उन्हाला एक्सपोज करता येईल. आता हे बघा, या ट्रीटमेंटमध्ये वरच्या भागाला जवळपास 80% रंग आलेला आहे. खालचा जो चट्टा दिसतो त्याच्या वरच्या भागात रंग प्रतीची क्रिया सुरू झालेली आहे, खालच्या भागात अजून सुरू झालेली आहे, पण तिथेही ती हळूहळू होणार. आता ती सर्जरी किती इफेक्टिव्ह आहे हे आपण बघू शकतो. इथे डाव्या बाजूचा फोटो हा उपचार आधीचा आहे आणि उजव्या बाजूचा उपचारानंतरचा आहे आणि तो फक्त 2 महिन्यानंतरचा आहे. साधारण 6 महिन्यांनी इथे काही होतं का नाही इतपत रंग बदल पेशंटचा होऊन जातो. हेही तसंच आहे. हे थोडीशी शस्त्रक्रिया अवघड असते कारण ही जिथे केस आहेत अशा ठिकाणी आहे, पांढरे केसही आहेत, पण छातीसारख्या ठिकाणी ही नियमितपणे केली जाते. आता ज्याला आहे कोणाचा आजार त्यांनी इतर काळजी काय घ्यायला पाहिजे, तर त्यांनी उन्हापासून संरक्षण करायला पाहिजे, एरवी. कारण आपल्या ट्रॉपिकल क्लायमेट्स मध्ये रंगाचा मुख्य उपयोग हा उन्हापासून संरक्षण हा आहे. तर ज्यांना जास्त प्रमाणात डाग असतील त्यांनी उन्हापासून संरक्षण करावे. थंड कपडे टाळा. आपण मागे बघितलं कम्बरायझेशन साठी, म्हणजे जिथे प्रेशर जास्त येते तिथे काही वेळेला डाग पडू शकतो. जखमा होणे टाळा. याच करण्यासाठी कमी दर्जाचं प्लास्टिक आणि याचा सोशल आस्पेक्टनी तुम्ही कुठल्याही इव्हेंट पूर्वी, म्हणजे समजा लग्न ठरवायचा विषय आहे, बाकी काही आहे, तर पूर्वी माहिती देणं हे आवश्यक आहे. नंतर तुम्ही जर सांगितलं की असं असं आहे, मग डॉक्टरांच्याकडे जाऊन हे असं नाहीये, आम्हाला भासलं होतं, अमुक काय तमुक काय, तर गोष्टी बिघडायची दाट शक्यता असते. त्यामुळे याची माहिती देणं हे नेहमीच इष्ट आहे. त्यातला टेक होम मेसेज काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे सामाजिक प्रबोधन महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना हे स्वतःला पटलं पाहिजे आणि इतरांना पटवून देता आलं पाहिजे की या आजारात कुठलीही विकृती येणारी नाहीये, फक्त रंग बदलाशिवाय काही होत नाहीये. 2006 साली आलेल्या नंतर हा पारितोषिक पात्र सिनेमा याच थीमवर आधारित होता आणि सुमित्रा भावे आणि सुनील सुखतनकर यांनी तो निर्देशित केलेला होता. श्वेता या नावाची एनजीओ आहे पुणे येथे आणि ती कोडाच्या सर्व प्रकारच्या रुग्णांना त्यांना आवश्यक असणारी मदत करण्यात तत्पर आहे. त्वचारोग तज्ञांचं मार्गदर्शन तुम्ही घ्यायला पाहिजे कारण ते खूप आवश्यक आहे. झोलाच्या डॉक्टरांवर विसंबू नका. सोशल मीडियावरून ऑथेंटिक सोर्सेस तुम्हाला योग्य माहिती देऊ शकतील, पण हे कसं वापरायचं हे जर माहित नसेल आपल्याला तर तुम्ही सोशल मीडियावरून बघितलेली कुठलीही गोष्ट डॉक्टरांशी सल्ला घेऊन मगच पुढे त्याच्यात जायला पाहिजे. आणि पांढरं डाग असणारा घोडा शुभ आणि व्यक्ती अशुभ हा तर्क अगम्य आहे. आता इथं तुम्हाला दिसते हा जो घोडा आहे
आता 2 घोडे असे असतील आणि एकाला जर असा हा पांढरा हा नाम असतो तसा हा नाम आहे, तर या घोड्याची किंमत जास्त आहे. पण जर माणसात असं झालं तर पांढरा डाग असणारा माणूस आणि पांढरा डाग नसणारा माणूस यामध्ये मात्र आपल्याला उलटी वागणूक दिसून येईल. तर हा विरोधाभास आपण कमी करायला पाहिजे किंवा पूर्ण टाळायला पाहिजे. धन्यवाद. मला आशा आहे की घोडाबद्दलच्या गैरसमजुती कमी करण्यासाठी आणि समाजाचा दृष्टिकोन काही प्रमाणात बदलण्यासाठी या प्रेझेंटेशनचा उपयोग. आपण आतापर्यंत नेहमी दिसणाऱ्या त्वचारोगांबद्दल माहिती घेतलेली आहे. आता गेल्या 30 वर्षातल्या झालेल्या क्रांतिकारी बदलाची म्हणजे त्वचारोगासाठी उपलब्ध झालेल्या नवीन उपचार पद्धती, उपकरण आणि लेझर्स, आपण त्याबद्दल डॉक्टर शांतीप्रसाद पिपणावार यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर शांतीप्रसाद पिपणावार हे गेली 20 वर्ष सांगलीतील त्वचारोग व लेझर तज्ञ म्हणून आपल्याला परिचित आहेत. ते स्वतःही बऱ्याच प्रकारचे लेझर्स वापरतात. ते भारतीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक म्हणून सेवा देत आहेत. मी त्यांना आमंत्रित करतो. डॉक्टर पिपणावार प्लीज. नमस्कार. माझा आजचा विषय आहे सौंदर्यविषयक आधुनिक उपचार पद्धती. कॉस्मेटॉलॉजी म्हणजे त्वचा सौंदर्यशास्त्री गेल्या काही दशकांमधील वेगाने पुढे आलेले शास्त्र आहे. कारण लोक स्वतःच्या बाह्यरूपाबद्दल अधिकाधिक जागरूक झाले आहेत. या शास्त्रात औषधे, उपकरणे, लेझर मशीनचा वापर केला जातो, पण काही ठिकाणी संयुक्त उपचार पद्धतीचाही वापर केला जातो. यामध्ये वापरण्यात आलेली उपकरणे व लेझर मशीनची पण आपण माहिती घेऊया. उदाहरणार्थ केमिकल पील्स, रेडिओ कॉटरी, मायक्रोडर्माब्रेजन, क्रायोथेरपी, डर्मा रोलर, मिझोथेरपी, PRP. लेझर्स मशीन मध्ये डायोड, Nd:YAG, CO2 लेझर, बोटॉक्स किंवा बोट्युलिनियम टॉक्सिनल सुद्धा यामध्ये वापरलं जातं आणि फिलरचा सुद्धा वापर केला जातो. हे Nd:YAG लेझर मशीन आहे ज्याचा वापर टटू किंवा गोंधन घालवण्यासाठी केला जातो. तसेच वांग, चेहऱ्यावरचे काळे डाग, अंगावरचे काळे डाग, लाशासाठी केला जातो. ह्या फोटोमध्ये या Nd:YAG लेझर मशीनने लेझर ट्रीटमेंट केल्यानंतर किंवा ट्रीटमेंट केल्यानंतर इमिजिएटली टटूचा कलर किंवा गोंधनाचा कलर मध्ये फरक झालेला तुम्हाला दिसतो. या फोटोमध्ये 3-4 ट्रीटमेंट सेशन्स किंवा उपचारानंतर पूर्णपणे टटूचा कलर किंवा गोंधनाचा कलर नाहीसा झालेला दिसतो. हे दुसरं मशीन आहे फ्रॅक्शनल CO2 लेझर. याचा वापर खड्डे, मुरमा येऊन होणारे खड्डे, जखमांच्या उरणा, स्ट्रेच मार्क यांच्यासाठी केला जातो. या फोटोमध्ये फ्रॅक्शनल CO2 लेझर वापरून आपण चेहऱ्यावरील खड्डे कमी केलेले दिसतात. ह्या आणखीन एक फोटोमध्ये ह्या CO2 लेझरचा उपयोग इपिडर्मल न्यूअस म्हणजे एक प्रकारच्या लाशामध्ये केलेला आहे, जेणेकरून लाशाला सुद्धा CO2 लेझर वापरून ते पूर्णपणे नाहीसे करता येतात. तिसरं लेझर म्हणजे डायोड लेझर. ह्या लेझरचा उपयोग आपण नको असलेले केस घालवण्यासाठी करतो. ह्याचा मुख्यत्वे करून वापर चेहऱ्यावर होतो, पण बाकीच्या भागामधील केस नको असतील तरी ह्या लेझरचा उपयोग करता येतो. या फोटोमध्ये डायोड लेझर वापरून अप्पर लिपचे केस घालवण्यात आले आहेत. आता आपण बाकीच्या उपचार पद्धतींकडे जाऊ. उदाहरणार्थ केमिकल पिलिंग. यामध्ये सौम्य रसायनांचा वापर वेगवेगळ्या करण्यासाठी केला जातो. याचा वापर मुख्यत्वे करून मुरमाचे डाग, मुरमे, तेलकट त्वचा, काळे डाग, वांग तसेच त्वचेला तजेला व टवटवीतपणा आणण्यासाठी केला जातो. त्यामध्ये विविध रसायने वापरली जातात. मुख्यत्वे करून ग्लायकॉलिक ऍसिड याचं प्रमाण 20% पासून 70% पर्यंत असतं. सॅलिसिलिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड, फायटिक ऍसिड, मॅन्डॅलिक ऍसिड आणि रेटिनॉइक ऍसिड. या रसायने त्याचे प्रमाण व योग्य रूप न निवडल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. त्यासाठी पारंगत त्वचारोग तज्ञांकडूनच उपचार करून घ्यावेत. हे आपण वेगवेगळ्या प्रकारचे रसायने केमिकल पिल मध्ये वापरलं जातो. हे त्याचं एक किट आहे. आता आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी सर्जरी बद्दल माहिती घेऊया. याचा वापर मुख्यत्वे करून
चामखिळी, म्हस, तीळ यांच्यासाठी केला जातो. तसेच छोट्या प्रमाणात कुरूप असतील ह्याच्यासाठी पण याचा वापर केला जातो. त्या म्हशीचा वापर केल्यानंतर उपचारानंतर उरून राहण्याची शक्यता खूप कमी असते किंवा ऑलमोस्ट नसते. मायक्रोडर्माब्रेजन ही अनेक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये त्वचेचे बाहेरील काही थर खोलवर इजा न करता काढून टाकले जातात. ह्या ट्रीटमेंट नंतर किंवा प्रोसिजर नंतर किंवा मायक्रोडर्माब्रेजन नंतर त्वचा टवटवीत व नितळ दिसते. परत दुसऱ्या अनेक उपचार पद्धती म्हणजे क्रायोथेरपी. यामध्ये विविध प्रकारचे द्रवरूपी वायू वापरले जातात जे नेहमीच्या तापमानात वायुरूपात असतात. सडन फ्रीजिंग आणि थॉईंग मुळे पेशींचा नाश करता येतो. याचा वापर मुख्यत्वे करून चामखीळ, म्हस, किलॉइड, कुरूप यांच्यासाठी केला जातो. हे क्रायोगन मशीन आहे ज्याच्याद्वारे द्रवरूपी केमिकल भरून त्यामध्ये क्रायोथेरपी केली जाते. आपण खड्ड्यासाठी जी उपचार पद्धती वापरतो त्याबद्दल थोडं सविस्तर मी बोलतो. त्वचेवरील खड्डे हे मुरमे, कांजिण्या, जखमा इत्यादीमुळे पडू शकतात. त्यामध्ये डर्मा रोलर जे मशीन वापरले जाते यामध्ये शेकडो सुया असलेला रोलर कंट्रोल डॅमेज साठी वापरला जातो. दुसरी उपचार पद्धती म्हणजे मेझोथेरपी. यामध्ये मेझोगनद्वारे मेझो सोल्युशन्स किंवा रसायने त्वचेमध्ये सोडली जातात. याचा वापर मुख्यत्वे करून केस गळती, डागासाठी, खड्ड्यासाठी उपयुक्त असतात. अनेक उपचार पद्धती म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. यामध्ये रुग्णांचे स्वतःचे रक्त काढून त्यातील प्लाझ्मा वेगळा केला जातो आणि फायबर अँड प्लेटलेट प्लाझ्मामुळे त्वचेला पोत बदलण्यास मदत होते. याचा वापर मुख्यत्वे करून केस गळती, खड्डे, टक्कल पडणे इत्यादीसाठी होतो. बोट्युलिनियम टॉक्सिन अँड फिलर्स. बोटॉक्स म्हणजेच बोट्युलिनियम टॉक्सिन याचा वापर सुरकुत्या कमी करण्यासाठी होतो. त्यामध्ये त्वचेतील मज्जातंतू काही महिन्यासाठी बंद होऊन सुरकुत्या कमी दिसतात. तसेच फिलरचा वापर त्वचेवरील खड्डे भरण्यासाठी मुख्यत्वे करून होतो. पण फिलरचा वापर त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी, उदाहरणार्थ लिप ऑगमेंटेशन किंवा असिमेट्री ऑफ द फेस करेक्ट करण्यासाठी केला जातो. या दोन्ही उपचार पद्धतीचा परिणाम काही काळापुरता राहतो. आता लेझर उपचार. डायोड लेझर हे अनावश्यक केस कमी करण्यासाठी वापरतो. फ्यूस्विस्ट एंडियाक लेझर डाग कमी करणे, गोंधन घालवणे किंवा काढणे, वांग, तीळ, लाशासाठी वापरले जाते. फ्रॅक्शनल CO2 लेझर खड्डे, उरून, स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी वापरले जाते. आता थोडक्यात महत्वाचे, या कॉस्मेटॉलॉजी शास्त्राने गेल्या 30 वर्षात वेगवान प्रगती केली आहे. योग्य काळजी घेऊन योग्य मशीनने तज्ञ रोगाकडून उपचार करून घेणे आवश्यक आहे. लेझर मशीनच्या किमती जास्त असल्यामुळे उपचारही महाग असतात आणि रुग्णांच्या अपेक्षा सुद्धा आवाजवी असू नयेत किंवा ठेवू नयेत. प्रत्येक मशीनलाही मर्यादा आहे आणि हल्ली जास्त वेगाने अत्याधुनिक मशीन बाजारात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे त्याचे वापर सुद्धा आपण योग्य प्रमाणात केलं किंवा पेशंट निवडून केला तर त्याचा परिणाम हे सुद्धा आपल्याला योग्य प्रमाणात मिळेल. धन्यवाद. डॉक्टर शांतीप्रसाद, आपण या नवनवीन गोष्टींची खूप चांगली माहिती आम्हाला दिलेली आहे. काही वेळा नवीन तंत्रज्ञान महाग असेल अशा रीतीने लोक त्यापासून दूर राहतात. पण आपल्याला असं दिसतंय की काही प्रमाणात लेझर सोडल्यास बहुतांश उपचार पद्धती या सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहे. धन्यवाद डॉक्टर शांतीप्रसाद. डॉक्टर रेणुका आष्टेकर, डॉक्टर AP कुलकर्णी, डॉक्टर शांतीप्रसाद टिप्पणवार आणि डॉक्टर अनुप खडके यांनी आपल्या जिव्हाळ्याच्या विषयांवर आपल्याला मौलिक मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक त्वचा रोगांची प्राथमिक माहिती, उपलब्ध उपाययोजना, करावयाच्या व टाळावयाच्या गोष्टी याची सर्वसामान्यांना जाणीव झाली असेल अशी मी आशा करतो. आणि या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार. आजच्या सेशनसाठी भारती मेडिकल कॉलेजच्या त्वचा विभागाच्या मोलाची मदत झालेली आहे. भारती मेडिकल कॉलेजचे विभागीय संचालक डॉक्टर HM अण्णा, डीन डॉक्टर शहाजी देशमुख यांच्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे विशेष ऋणी आहोत. ही पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मराठीतून करण्यासाठी श्री तौफिक मुजावर या रेकॉर्ड सेक्शन मधल्या भारती मेडिकल कॉलेज मधल्या
ग्रस्तांची आम्हाला खूप मोलाची मदत झालेली आहे. तसेच ज्यांच्या विना हे होऊ शकलं नसतं, टेक्नॉलॉजी आणि अकॅडमिक अशा सर्व गोष्टी दिवस रात्र खटपट करणारे आमचे सिनियर रेसिडेंट डॉक्टर गौरव सारस्कर यांच्या विना हा उपक्रम यशस्वी होणं अवघड होतं याची आम्हाला जाणीव आहे, त्यांच्याही आभार. पुढील कार्यक्रमासाठी मी सूत्रे IMA सेक्रेटरी डॉक्टर सुहास जोशी यांच्याकडे सुपूर्द. नमस्कार मित्रांनो, आजच्या डॉक्टर तुमच्या भेटेला या कार्यक्रमामध्ये आजारापासून सौंदर्यापर्यंत या त्वचारोग विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी अतिशय उत्तम अशा मार्गदर्शनाचा लाभ घेतलेला आहे. त्वचारोग तज्ज्ञ अनुप फडके, अरविंद कुलकर्णी, रेणुका आष्टेकर, डॉक्टर शांतीप्रसाद तिपण्णावर आणि या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर चंद्रशेखर पुरंदरे सर या सर्वांनी आपल्याला अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्वचेचे विविध विकार, समाजात त्यांच्याविषयी असणारे वाईट पगडे आणि त्वचा विकारांवरचं विविध असं अत्याधुनिक मार्गदर्शन आणि गैरसमज दूर करण्याचा हा अतिशय उत्तम असा प्रयत्न या सर्वांनी आपल्यासाठी केलेला आहे. या सर्व त्वचारोग तज्ज्ञांचे IMA तर्फे व आपणा सर्वांतर्फे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. या सर्वांचे पुनश्च एकदा IMA तर्फे आभार मानतो आणि मी हा आभाराचा कार्यक्रम संपवतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.